नुसता गंडवा गंडवी जेव्हा बाहेर आपण रोल खातो ना, तर आपल्याला नुसता गंडवतात बरं का. आपल्या घरामध्ये घरात कुठल्या वस्तू नसतील किंवा भाजीपाला नसेल तर अगदी कमी साहित्यात ना हा रोल तयार होतो. मला पटलं नाही एवढा सुंदर लागेल ते, आणि चव एकदम चायनीज गाड्यापेक्षा भारी बरं का. आपण आता रोल तयार करणार आहोत घरातल्या साहित्यापासून. फक्त 3 साहित्य वापरायचं ना हा रोल तयार होतो. जास्त मसाल्याचा वापर करायचा नाही किंवा कट वगैरे काय करायचं भानगड नाही. कांदा, टमाटा एकदम पातळ चिरून घ्यायचा आणि लसणाचे 5-6 पाकळ्या आहेत त्या कट करून घ्यायच्या. झालं, बस एवढं साहित्य निवडानिवडी करायचं. कुठली भाजी कट करायची नाही किंवा कुठलाही मसाला वापरायचा नाही जास्त. फक्त या 3 मसाले ना छान असं गॅसची फ्लेम मोठी करून ना एक चमचा तेलामध्ये ना परतून घ्यायचे 5 मिनटं. म्हणजे आता ह्यामध्ये मसाले घालूया. पावभाजी मसाला घालायचा. पावभाजी मसाला आठवणीनंच घालायचा. ह्यामध्ये घातली हळद घातली आहे, चिली फ्लेक्स 1 चमचा घातला आहे, पास्ता मसाला, थोडासा सोया सॉस घातला आहे आणि हळद आणि लाल काश्मीरची पावडर. बस एवढे मसाले वापरायचे. एकदम बेसिक मसाले प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. एवढेच मसाले वापरून ना आपण व्हेज रोल तयार करणार आहोत. अगदी गाड्यावर ना महागा एकदा 80 ते 90 रुपयाला मिळतो ना, तोच रोल आपण घरामध्ये क्षुल्लक किमतीमध्ये, घरातल्या वस्तूची किंमत केलीच नसली पाहिजे खरं म्हणजे, तर आपल्या घरातल्या कांदा टमाटर प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच. फक्त खर्च मात्र एवढाच की फक्त हा लच्छा पराठा आहे तो आणावा लागतो किंवा चपातीचा केला तरीसुद्धा चालतो. ते सुद्धा आणायची गरज नाही. माझ्या घरामध्ये हे शिल्लक असल्यामुळे मी ह्याचा रोल केला आहे. तुमच्याकडे चपाती करून तुम्ही हा रोल केला तरीसुद्धा चालतो. मुलं आहेत ना खूप आवडीनं खातात. माझ्या मुलांचं ना एकदम माझं तोंड भरून कौतुक केले आज तिने हा रोल खाऊ घातल्यानंतर. अक्षरशः आमच्या घरातल्यांना हा पुरला नाही. मी थोडं केलं कारण की चुकून बिघडलंच तर टाकायला म्हणजे नको, थोडंसं आपलं केला पण सुंदर असा झाला आणि माझी फेवरेट ही रेसिपी झाली आहे. नक्की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं करा. आणि एक टिप्स लक्षात ठेवा, पावभाजी मसाला घालायला अजिबात विसरू नका. त्यामुळे या रोलला खूप सुंदर चव येते. तर रोल आपण पहिल्यांदा करत होते, मला जमत नव्हतं, करण्याचा प्रयत्न केला खाली कसं बसतं तर, आणि खाली आहे ते थोडंसं पीठ करून घ्या कारण की भाजी आहे ती सांडण्याची शक्यता असते. तर तयार झाला आहे चमचमीत. आणि लाल तिखटाचा वापर तुमच्या आवडीनुसार केला तरीसुद्धा चालतो बरं का. ज्यांना तिखट आवडतं त्यांनी नंतर लाल तिखट ॲड केलं तरी चालेल. तर टमाटर सॉस नुसता मी जेव्हा फोडणी देतानाच घातलं, नंतर मेयोनीज वगैरे काही घातलं नाही. आता बरंच काहीतरी ऐकायला मिळतं त्यामुळे मी तर मेयोनीज घातलं नाही. असाच रोल खूप सुंदर चवीला लागला आहे. तुमच्या मुलांनासुद्धा घरामध्ये काय नसेल तर अशा पद्धतीने करून द्या. मुलं खूप आवडीनं खाणार. भाजी चपातीऐवजी असे रोल करून दिले ना मागं सरस तर खातात. तर रेसिपी आवडल्यास सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.